नमस्कार. महासागरच्या खरी-खरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 12 महानुभाव उभे आहेत. या 12 पैकी कोणा एकाचे 12 वाजणार हे नक्कीच आहे. आजच्या घडीला सर्वाधिक आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाने 5 उमेदवार दिले आहेत. काँग्रेस पक्षाने मागच्या निवडणुकीचा धडा घेऊन एकच उमेदवार उभा केलाय. उद्धव साहेबांची शिवसेना आणि शरद रावांचा राष्ट्रवादी यांची तर एक उमेदवार निवडून आणण्याची शक्यता नाही. पण शिवसेनेने नार्वेकरांना उभे केले आहे आणि पवार साहेबांनी चक्क शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांना पाठिंबा जाहीर केला. सत्तारूढ राष्ट्रवादीचे 2 उमेदवार आहेत. शिंदेच्या शिवसेनेचेही 2 उमेदवार उभे आहेत. आता खुद्द भारतीय जनता पक्षावरच आपल्या मतदारांना म्हणजे आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी मुंबईत पंचतारांकित हॉटेलच उपलब्ध नाही, कारण सर्व हॉटेल्स उद्योग सम्राट मुकेश अंबानी यांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे. अनंताच्या लग्नासाठी अनंत हस्ते कमलाकराने दिलेले अर्थबळ संपूर्ण मुंबईभर गाजर गवतासारखे पसरले आहे. पूर्वी राजे महाराजांची लग्ने अशीच व्हायची. आता हे नवे राजे महाराजे विधान परिषदेच्या निवडणुकीपेक्षा भारी ठरत आहे. लोकशाहीत आमदारांना गुप्त मतदानाचा अधिकार आहे. मग या आमदारांना जिथे आहे तिथेच ठेवणे कोणत्याही पक्षाला योग्य वाटत नाही का? त्यापेक्षा गुप्त मतदानाऐवजी उघड मतदानाचा नियम केला तर उभ्या असलेल्या बिचाऱ्या उमेदवारांना किती हायसे वाटेल. आपले सर्व आमदार नक्कीच इमानदार आहेत, याबद्दल शंका घ्यायचे कारण नाही. त्यामुळे आपल्याच आमदारांवर अविश्वास दाखवून त्या आमदारांचा कळप करणे लोकशाही तरी योग्य वाटत नाही. एकूण 11 जागा आहेत. 11च उमेदवार दिले असते तर कोणीच बळीचा बकरा बनला नसता. आताच्या घडीला आपल्या इमानदार आमदारांवर भरोसा न ठेवणे आम्हाला तरी योग्य वाटत नाही. ज्यांची जशी मती असेल तसे त्यांनी करावे. त्यांच्यावर कोणी भानामती केली तर त्यांची गती कशी अवरुद्ध करावी हे सर्वच पक्ष श्रेष्ठींना ठाऊक असते. मतदानाची संधी चालून आली आहे. या संधीचे सोने करण्याची आमदारांची मनीषा निदान यावेळी तरी पूर्ण होणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या जुगाड करण्यात पटाईत असलेल्या उमेदवाराला विजय मिळाला होता आणि काँग्रेसचेच क्रमांक 1 चे अधिकृत उमेदवार 2 नंबरच्या उमेदवाराकडून सपशेल पराभव पत्करून धारातीर्थी पडले होते. आता या विधान परिषदेच्या निवडणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे. या रंगाचा बेरंग होऊ नये. ज्यांनी रंगीबेरंगी स्वप्न पाहिली असतील त्यांचे स्वप्नभंगी आपण होऊ नये आणि विचारे उमेदवार तन मन धनाने जनसेवा करण्यास तत्पर असतील तर त्यांना तशी संधी दिलीच पाहिजे. एखादा उमेदवार पडला तरी त्याची व्यवस्था कशी करावी याचे धडे सर्वच पक्षांनी गिरवलेले आहेत. एकनाथ खडसे विधानसभेत पडले पण कोणतीही वादावादी न होता राष्ट्रवादीच्या माध्यमातून विधान परिषद लढले. लोकसभेच्या निवडणुकीत वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या भावनेची कदर न करता त्यांना तिकीटच दिले नव्हते. तिकडे कृपाल तुमाने यांच्यावरही कृपा न करता सरळ त्यांच्या मानेवरच प्रहार करण्यात आला. आता या 2 माजी खासदारांना आमदार करायचे त्यांच्या पक्षाने ठरवले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या दयाळूपणाची आपण वाहवा केलीच पाहिजे. आपल्या माणसांना कसे सावरायचे याचा हा वस्तुपाठ आहे. सध्या सत्तेवर असलेल्या 3 पक्षांच्या सदृढ सरकारचे पुढील विधानसभेत काहीही हो, मात्र विधान परिषदेत तरी जास्तीत जास्त आमदार निवडून येणार आहे. यापुढे अजूनही राज्यपालांमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या आमदारांना तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी हुशारी करून निवडून येऊच दिले नाही. आता त्यांचाही नंबर लागू शकतो. त्यामुळे या विधान परिषदेच्या या निवडणुकीत एखादा पडला तरी त्याचे 12 वाजले म्हणण्यापेक्षा तो म्हणेल पडलो तरी माझी टांग वरच राहणार आहे. आपल्या भारतीय लोकशाहीतील हे प्रयोग व्याकरणातील कर्तरी कर्मणी आणि भावे प्रयोगापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. त्यामुळे जे निवडून येणार आहेत त्यांना आधीच शुभेच्छा. जो कोणी पडेल त्याला वर चढण्याची जबाबदारी त्यांचा पक्ष नक्कीच घेईल, यात शंका नाही. विधान परिषदेत कोणाचे 12 वाजणार हे मतदानाच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत कळून जाईल. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरी-खरीमध्ये. बघत रहा महासागर. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.